मॅन ऑफ द मॅच नंतर घ्यायचे अनिकेत मुळे. हो क्या बात आहे नागू. फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती प्रणय मात्र डिपार्ट्स. ऋषी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. अफलातून क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ एक धाव धाफळकामध्ये. सिद्धार्थ डोके, प्रणय म्हात्रे पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार आहे. सौरभ ब्रेडीज दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न होता. बॅकफुटला आला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. त्या कारणास्तव पुन्हा एकदा सिंगल धाव नव्हे तर निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ एक धाव धाफळकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुपर लाईन लेणे टप्पा सर्व काही प्रभावित करणार आहे. खेळपट्टीवर ज्या वेळेला चेंडू येतोय आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी वळण घेत असताना आपण पाहतोय त्या कारणास्तव दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्मान दिला जातोय गोलंदाजाला आणि सिंगल धाव ही धाफळकात ऍड केली जाते. प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणाल कुडू जेकेसीसी संघासाठी. खर तर संघ थोडासा प्रेशर मध्ये आहे, थोडासा दबावामध्ये आहे आणि या दबावामधून त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असेल. आतापर्यंत पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलक 4 धावा धावफलकावर. प्रतीक नमुळे पत्तू येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळ. लेग ब्रेकचा मारा होता. अतिशय शानदार डिलिव्हरी. एक पूर्णांक 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. धावेंना पुन्हा एकदा रोख लागावलाय. प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे आणि त्या दबावामधून सिद्धार्थ डोकेसारखा खेळाडू असेल सातत्याने आपण पाहिलंय धावचीची संधी आहे. नॉट आउटचा इशारा आणि त्यानंतर लेग बाईचा देखील इशारा येतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर आहेत. अतिशय शानदार डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर आणि यंगस्टर खेळाडू आहेत. अनिकेत मुळे असेल, प्रतीक नमुळे यावेळेला काय बॅकफुट लावून पुश करण्याचा प्रयत्न. जातोय चेंडू अगदी येस्टनवर. फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबाद दुसरा.
1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 7 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. तर सिद्धार्थ डोके एक जेकेसीसी संघाचा उगवता सितारा म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्या प्रकारचा खेळ राहिला का? पंचांकडे बाद यावेळेला नागेश. सेलिब्रेशन हे आगळं वेगळं होतं. नाग्याचं सेलिब्रेशन म्हणजे आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं नागेशला असं की इतक्या स्माइली फेसने इतका स्फूर्तीनं सेलिब्रेट करेल. नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तो इम्रान ताहिर आठवला. नागूचं सेलिब्रेशन अशा प्रकारचं होतं. पंचांकडे रिव्ह्यू नक्कीच मागितला गेलाय. चला आयोजकांना विनंती असेल गंभीर पाटील आपण स्वतः यायचं आहे. आयोजक नाही आहेत. खलीद भाई गंभीर भाई कोणीतरी या लवकर या. असू द्या खलीद भाई रेन दो विशाल आहे. यस टेक्निकल टीमची मदत घेतली आणि त्यानंतर डिसिजन येत आहे OUT गडीबाद सिद्धार्थ डोके. बॅक टू द डगआउट मध्ये 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकावर 7 धावा आहेत. संपूर्णतः एक संकटामध्ये आहे. थोडस दुःखी नक्कीच असेल आणि त्या संकटामधून कोणता खेळाडू येईल तो संकटमोचक ठरेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. नवीन फलंदाज भागेश येतो. पहिला चेंडू अनिकेत मुले. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर डायरेक्ट थ्रो. नागू आहे आज अलग ही लहर में है. पहिल्या 2 षटकांचा खेळ 7 धावा धावफलकावर. भागेश जसा येतोय तसा आता परताळतोय. नागू म्हणतोय कुठे कुठे भागू. नागू म्हणतोय कुठे कुठे भागू आणि भागत जातोय. पण मी कौतुक करेल अनिकेत मुळेचं. इतक्या विश्वासानं बॉल फेकला तो सुद्धा इतक्या वेगानं. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा आतापर्यंत खेळ ज्याप्रमाणे भरत मोरे सरांनी उल्लेख केला की अनिकेत मुळे आणि खरं तर आज संपूर्णतः वसई तालुक्यातील एक अपकमिंग यंगस्टर म्हणून नेहमीच ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. अनिकेत मुळे सातत्याने म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. बॅटची कडा पुन्हा एकदा नागू होता. आज नागू मैदानात आहे. प्रयत्न चांगला. नागू अतिशय सुंदर. त्यानंतर एक स्मित हास्य आहे नागूच्या चेहऱ्यावर. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा धावफलकावर आहेत. तर चेतन कदम आहे. प्रयत्न करतो ऑनसाइडच्या दिशेनं. सिंगल धाव धावफलकामध्ये येईल का? पंच म्हणतात नॉट आउट. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत 8 धावा. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. राऊंड विकेटचा मारा केला जातोय. अनिकेत मुळे. दुसरीकडे परेश दहीपावकर ज्याच्या बॅट मधून या अगोदरच्या सामन्यामध्ये एक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती.
तो खेळाडू दुसरीकडे आहे. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा आहेत. एखादा मोठा चौकार, एखाद 2 चौकार आणि पुन्हा एकदा त्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये जरूर येऊ शकतो. नाही, आणि मृदुलचा जसा उल्लेख केला परेश दहिबावकर, अजूनही विसरून चालणार नाही. परेश दहिबावकर ऍज अ ओपनर म्हणून जेकेसीसी साठी खूप चांगला खेळ करायचा. आता त्याचं स्थान थोडं खाली जरूर आलंय. ज्या प्रकारचा फॉर्म आहे, ज्या प्रकारे प्रणय म्हात्रे खेळतात, सौरभ खेळतात, चेतन खेळतात, भागेश त्यामध्ये इन झालाय, सिद्धार्थ आहे, परंतु परेशला विसरून चालणार नाही. परेश हा व्हेरी सेन्सिबल आणि चांगला इन्व्हॉल्व राहून खेळणारा खेळाडू. बघा चेतन कदमला वारंवार बीट करतात. अनिकेत मुळेचा क्लास काहीसा आता वेगळ्या पद्धतीनं सादर केला जातो. आणि हा कॉन्फिडन्स कुठून आला? आई बाबांनी मारंबळपाड्यासारख्या संघाला घरच्या मैदानावरती शिकस्त दिल्यानंतर हा कॉन्फिडन्स आलाय आणि तो त्यांच्या खेळातून दिसून येतोय. नक्कीच एक आत्मविश्वासाने आतापर्यंत गोलंदाजी हाताळली जाते. चेतन कदम आहे समोर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, त्या कारणास्तव लगातारचा तिसरा. अतिशय सुंदर डिलिव्हरी, सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही दर्शवलंय. आणि डुवाडाईच्या मुकाबल्यामध्ये खर तर हा करो या मरो अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये बडे मॅच का बडा खेळाडी अनिकेत मुळे 9 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. आता येणारे 6 चेंडू. संकेत या अगोदरचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं होतं, परंतु पुन्हा एकदा तीच संधी आहे. या अगोदर 6 चेंडू 10 धावा होत्या, त्या डिफेंड केल्या होत्या. आता जेकेसीसी संघ नक्कीच थोडासा विश्वासानं खेळ करावा लागेल. परेश दहिबावकर, ज्याप्रमाणे मोरे सरांनी उल्लेख केला, एक मोठा जुना जाणता खेळाडू आहे आणि त्या प्रकारचा खेळ दर्शवेल का? पहिला येतोय. यस, 4 धावा धावफलकामध्ये भर. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. फुलटस चेंडू होता आणि त्याला पुरेपूर समाचार देत असताना परेश दहिबावकर. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, पंचांकडे दाद, पंच नॉट आउट, सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 4 चेंडू. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात आणि त्या बळावर, त्या जोरावर आतापर्यंत 15 धावा. 14 धावा ह्या धावफलकावर आहेत. परेश दहिबावकर ज्याच्या बॅटला आता सूर गवसलाय. दुसरीकडून चेतन कदम नक्कीच सिंगल धाव देईल का? धावचीची संधी आहे. पंचांकडे दाद, टेक्निकल टीमची पुन्हा एकदा मदत घेतली जात आहे. चेतन कदमला ह्या वेळेला काय करणं गरजेचं होतं? परेश दहिबावकर ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं तितकंच गरजेचं आहे, परंतु प्रयत्न दुसरीकडून देखील करणं तितकंच गरजेचं असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या बळावर धावचीची संधी. पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाते. पंच यावेळेला टेक्निकल टीमच्या दिशेनं वळतात. OUT गडी बाद. चेतन कदम धावचीच्या रूपानं बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज यावेळेला रोहन पाटील असेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावफलकावर 14 धावा आहेत. एखादा चौकार हा पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून देईन, कारण जेकेसीसी संघ म्हटला तर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी असेल आणि त्या बळावर नक्कीच हा सामना देखील, हा डुवाडाईचा सामना त्या प्रकारचा राहील. हत्तीळ मात्र शंका नाही. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला काय, तो येतोय चौकार. परेश दहिबावकर आज स्वतःला म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. हा मेहनत करतोय, हा लढतोय. आज वन मॅन आर्मी एक संकट मोचक म्हणून आज जेकेसीसी संघासाठी परेश दहिबावकर
हे वादळ हे मैदानात गाजत आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसेटच्या दिशेनं ह्यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 19 धावा धावफलकावर येतात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल परंतु चांगला कमबॅक करून दिलाय परेश धावबावकर. अतिशय सुंदर फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 5 चेंडू 11 धावांची एक अफलातून खेळी राहिले. रोहन पाटील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 19 धावा धावफलकावर पुन्हा एकदा तोच प्रयत्न. अनिकेत मुळे आहे. संकेत होता थोडासा फंबल आणि त्या कारणास्तव सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि धावचूकच्या रूपानं रोहन पाटील 20 धावा नक्कीच धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24 चेंडूंचा खेळ 21 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. ह्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि साखळी पद्धतीमध्ये आपण पाहायला गेलं तर हा शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. बिग बॅश प्रीमियर लीग आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय अशी स्पर्धा आपण पाहतोय. आई भवानी मारंबलपडा चषक. ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा भावेश दादा पाटील असतील, माननीय नगरसेवक रंजन दादा पाटील असतील, ह्या सर्वांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहायला गेलं तर एक गुण्या गोविंदानं आतापर्यंतची सातत्याने 3 वर्ष ही सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना पाहायला मिळतात. आणि आजचे 2 दिवस अतिशय सुंदररित्या आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना हा आपण पाहतोय. 2 संघ एकीकडे जेकेसीसी अर्णालय तर दुसरीकडे अष्टविनायक विरारचा संघ आपण पाहतोय. आता येणारे 24 मध्ये 21 धावा एक माफक आव्हान नक्कीच धावफलकावर असेल. परंतु क्रिकेट हा खेळ सातत्यानं म्हटलं जातं ना की अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ह्या खेळाकडे पाहिलं जातं. क्रिकेट ह्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहिलंय. बॉक्स क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहतोय 4 चेंडू 1 धावेंची गरज असेल ते देखील सामने ह्या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एक असा देखील सामना होता. म्हणजे आजच्या दिवसातील पहिलाच सामना आगाशी विरोधामध्ये टीम सायबा संघ होता. 24 चेंडू 23 धावांचं एक माफन आव्हान होतं परंतु ते देखील डिफेंड करत असताना टीम सायबा संघ आपल्याला पाहायला मिळाला. असंच काहीच चित्र पाहायला मिळेल का? जेकेसीसी संघ तो तुल्यबल संघ आहे. 2 तुल्यबल संघ आणि त्यातील ही लढत आपण पाहतोय. आता 21 इक्वेशन आहे. अनिकेत मुळे असेल, प्रतीक नमोळे ऍज आयकॉन ऍज अ कॅप्टन सातत्याने ह्या खेळाडूंना पाहतोय. तर दुसरीकडे ह्या धावांना रोखण्यासाठी मुन्ना देखील तितकाच ताकदीच आहे. एकाला रोखायचं, एकाला टोकायचं. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि आज ह्या खर तर आई भवानी मारंबलपडा ह्या चषकामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. ही सुपर 12 मध्ये जाण्याची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यात हा प्रयत्न आता पराकोटीचा असेल. प्रयत्न कोणाचा कितपर्यंत भारी ठरेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 24-21 इक्वेशन धावफलकावर पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकामध्ये नक्कीच येतात. मुन्ना ह्यावेळी थोडासा एक्स्ट्रा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत प्रयत्न चांगला राहिलाय परंतु येथून थोडा एक्स्ट्रा प्रयत्न केला तर नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये जाण्याची एक नक्कीच संधी असेल. तो दुसरीकडून 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. प्रत्येक चेंडूला पुश करो खुश रहो अशी परिस्थिती आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू 3 धावा धावफलकावर. लॉन फुटाचा चेंडू यावेळेला काय भागेश होता, प्रयत्न होता परंतु उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह जातोय चेंडू सीमारेखापार. 4 धावांसाठी 7 धावा ह्या धावफलकावर येतात. आतापर्यंतचे 4 चेंडू. थोडासा डोकदुखी नक्कीच असेल. हा चौकार खरं तर ह्या अशा अपेक्षांना पाणी फेडेल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडून पारितोषिक होतं प्रत्येक चौकारांसाठी. कुणाल कुडू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच होतं. ते देखील थोड्याच वेळात येईल. 8 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 8 धावा. अथर्व यांच्याकडून पारितोषिक आहे. अथर्व कांबळे यांच्याकडून पत्तूसाठी अर्थातच प्रतीक निमोळे यांच्या प्रत्येक चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
लगातारचे 2 चौकार प्रतीक नमुळे यांच्यासाठी. अथर्व कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा नक्कीच धावफलकावर येतात. एक चांगली सुरुवात आहे. आता येणारे 18 चेंडू आहेत. 18 धावा 18 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. आमचे 2 पंच गंभीर पाटील असेल खलिद भाई असतील. आज दुपारच्या सत्रापासून आपण पाहतोय संपूर्णतः आमची टेक्निकल टीम डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्णीय भरत मोरे सर असतील. कालच्या दिवसामध्ये आपण कौस्तुभ मेहर यांना आपण पाहिलं. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये दीपेश माने सरांना आपण ऐकलं होतं. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर कौस्तुभ मेहर ह्याला देखील ऐकलं होतं. आयुषला आपण ऐकलं होतं. मनीष घरत असेल एका आगरी कोळी समालोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. मनीषनं देखील आज आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये अतिशय आनंदमय वातावरण करून ठेवलं होतं. एक मोठा फॅन बेस आणि एक प्रेमळ असा एक व्यक्ती अर्थातच मनीष घरत. उद्याच्या दिवसात ह्याला देखील आपण पाहू. ह्या वेळेला काय अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा दर्शवावा लागतो. कागदीपत्रे आतापर्यंत थोडासा जेकेसीसी अर्नाळा संघ आपण पाहायला गेला तर स्ट्रॉंग होता. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारचा खेळ राहिलाय अनिकेत मुळे असेल ज्या प्रकारची अष्टपैलू खेळी राहिली. प्रतीक नमोले सारखा खेळाडू असेल. नागेश ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि त्या बळावर आतापर्यंत संपूर्णतः ह्या 2 संघांमधील ही लढत थोडीशी कुठेतरी एकतर्फी अशी जात असताना पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 21 धावांचं लक्ष धावफलकावर नक्कीच आहे. आतापर्यंत धावफलक 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 2 षटक बाकी आहेत. आता 12 चेंडू 2 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. अटॅकिंग फील्ड जरूर लावली गेले परंतु धावा ह्या सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होतात. 2 खेळाडू तितकेच मोठे आहेत. अनिकेत मुळे असेल एक अपकमिंग यंगस्टर ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे प्रतीक नमुळे आहे. अष्टविनायकचा संघ या अगोदर आपण पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी कमी पडत होता. बऱ्याच स्पर्धा पाहिल्या परंतु ह्या स्पर्धेमध्ये आज एक जिद्दीनं पेटून उठल्यात आणि त्या बळावर आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत सामना हा थोडासा एकतर्फा जात आहे. 12 चेंडू 2 धावांची गरज आहे. समोर प्रणय म्हात्रे अनिकेत मुळे. पहिला चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली होती परंतु त्या ठिकाणी परेश दहीबाऊकर आहे. निर्धाव चेंडू येतोय. लगातारचा दुसरा. असंच काहीच चित्र 3ऱ्या षटकामध्ये अनिकेत मुळे होता. समोर चेतन कदम होता. लगातारचे 3 चेंडू पुन्हा एकदा तिथून देखील निर्धाव येतात. सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक केला जाईल का? पहिले 3 चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळल्यात. नाम तो सुनाई होगा प्रणय म्हात्रे. यावेळेला ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता मॅच मध्ये औपचारिकता आहे. 1 धावेची गरज असेल. विनिंग शॉट फिनिश केला जाईल का सामना? बॅटची कडा. निर्धाव चेंडू. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आता 7 मध्ये 1 आहे.
भागेश येतोय 6-1. अनिकेत मुळे समोर आहे. अटॅकिंग फील्ड प्रयत्न केला जातोय. अजून देखील सामना हा सोडला नाहीये जेकेसीसी संघ, परंतु फुल टच चेंडू. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी फिनिश झाला आणि खरं तर सुपर 12 मध्ये दाखल होणारा हा संघ देखील आज मिळाला गेला आहे. अष्टविनायक विरारचा संघ आणि हार्ड लक टीम. जेकेसीसी अरणाला जुना कोलेवाडा क्रिकेट क्लब आपण देखील अतिशय सुंदर खेळ ह्या स्पर्धेमध्ये दर्शवला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी, पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. आणि आजचा दिवस चलो मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचं बाकी होतं. अनिकेत मुळे आपण यायचंय आणि प्रतीक नमुळे आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक जेकेसीसी. अमोलच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. वेगानं पडलेल्या विकेट